नागपुरात साचलेल्या कचऱ्याविरोधात काँग्रेसने आंदोलन पुकारले। काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात होते। या दरम्यान आंदोलन थेट महानगरपालिकेच्या कार्यालयात शिरले आणि मोठा राडा झालाय। आयुक्तांच्या दालनाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। मध्य रेल्वेच्या नाशिक रोड ते ओढा स्थानकांच्या दरम्यानच्या डाऊन मार्गावर 3 तरुणांनी कर्मभूमी एक्सप्रेस खाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे। ट्रेन मधील गर्दीमुळे 3 जण रेल्वेतून खाली पडल्याची चर्चा होती, मात्र लोको पायलटच्या माहितीवरून हा उलगडा झालाय। जिंतूर जवळील इटोली शिवारात दिवाळीच्या सुट्टीत मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणीवर 6 अनोळखी इसमांनी हल्ला केला। त्यांनी तरुणाला पकडून ठेवत तरुणीला दूर नेले आणि तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला। अत्याचाराचा व्हिडिओ काढून तोंड उघडल्यास तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पळून गेले। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून 1 फरार आहे। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे नेहमीच त्यांची राजकीय मतं मोकळेपणे मांडत असतात। बोरिवलीत प्रवीण दरेकरांकडून दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात कोठारेंनी मी मोदीजींचा भक्त आहे असं विधान केलंय। मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल असंही ते पुढे म्हणाले आहे। प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये एक अत्यंत धक्कादायक असे विधान करून मोठी खळबळ उडाली आहे। बच्चू कडू यांनी आमदारांबद्दल हे विधान केलं असून तुम्ही स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं थेट म्हटलंय। शेतकरी आत्महत्याबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान केलंय। बच्चू कडू यांनी म्हटलंय की सरकार हे डुकरासारखं आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही। त्यांनी थेट सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यातील मतदार यादीतील कथित घोटाळ्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले। महाराष्ट्रात तब्बल 1 कोटी बोगस मतदार आहेत। अमित शहांनी घुसखोरांना शोधायचं असेल तर सुरुवात या बोगस मतदारांपासून करावी असंही संजय राऊत म्हणाले। मतदार यादीत मोठा घोटाळा झाला असून निवडणुका निष्पक्ष होऊ शकत नाही, त्यामुळे देशाचे लक्ष वेधण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार हा उपलब्ध व्हावा या दृष्टीने 755 ई-रिक्षा, सायकल यासह स्ट्रीट फूडसाठी कार्ड आणि महत्त्वाच्या वस्तूंचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हा परिषद आणि नगरपालिका नागपूर अंतर्गत आशा तसेच अंगणवाडी सेविकांना सायकलींचे वितरण करण्यात आले। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एकूण 755 ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या आहेत। यातील 200 ई-रिक्षा पहिल्या टप्प्यात तर 555 ई-रिक्षा दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025 ते 26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सरकारांना 1950.80 कोटी रुपयांची अग्रिम मदत देण्यास मान्यता दिली आहे। एकूण रकमेपैकी कर्नाटकसाठी 384.40 कोटी रुपये व महाराष्ट्रासाठी 1556.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यामुळे यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल। IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांच्यावर रविवारी दुपारी जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या हल्ल्यात अजिंक्य गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात शनिवारी रात्री वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या दाम्पत्याला बिबट्याने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दिवाळी जवळ असताना या दुर्दैवी प्रकारानं ग्रामस्थांना मोठा धक्का बसलाय। निनू यशवंत कंक आणि रखुबाई निनू कंक असं या मृतदेह आढळून आलेल्या दाम्पत्याचं नाव आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।